आज सकाळी पुन्हा एकदा त्या परमेश्वराला नव्यानं समर्पित होऊया, त्याचं स्वागत करूया, त्याच्या नावाला उंचावूया, त्याला आपण गौरव देऊया. थँक्यू जीसस. थँक्यू.
नव्यानं अर्पित होतो, नव्यानं समर्पित होतो पिता. तुझ्याच नावाला उंचावतो, तुला गौरव, तुला महिमा देतो प्रभू, येशूच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. खरोखर ही देवाची कृपा आहे की आज आम्ही जिवंत आहोत. आणि का नाही मग आज आपण त्याची स्तुती आराधना जिवंतपणाने करूया, कारण की तो आमचा सच्चा गडरिया आहे, तो आमचा मेंढपाळ. आपण गीत गाऊया, येशू माझा मेंढपाळ, आणि आम्ही त्याची मेंढर. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या घरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या घरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून येतो, मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून येतो, मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या घरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या घरणात आम्हाला चारितो. भिणार नाही आम्ही आता कुणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कुणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या घरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या घरणात आम्हाला चारितो. मार्गात रक्षण आमचे करीतो, सैतानापासून दूर ठेवितो. मार्गात रक्षण आमचे करीतो, सैतानापासून दूर ठेवितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या घरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या घरणात आम्हाला चारितो. ला 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 ला
उसके हम बेड़े
यीशु है सच्चा गडरिया, हालेलुया. और अब हमको किसी से डरने की जरूरत नाही आहे, हालेलुया. कारण की हे जे आमचं जीवन आहे हे त्याचं आहे, हालेलुया. म्हणून आपण गीत गाऊया, ये जीवन है तेरा प्रभुजी. जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर हो तेरी मर्जी. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर हो तेरी मर्जी. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. मिली पापों से मोती, क्रूस पर सब हुई समाप्ति. आराधना मिली पापों से मोती, तेरी मौत से मिली है आजादी. रोक सके ना हमें अब कोई शक्ति. तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी. संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि. भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी. संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. हो प्रभूजी, जर तू आमच्या सोबत आहे प्रभूजी, तर आमचं जीवन हे संतुष्ट आहे परमेश्वरा. हो परमेश्वरा बाप्पा, खरोखर तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो परमेश्वरा. या पुढचा काही वेळ आम्ही त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये पुन्हा नव्यानं समर्पित होऊया. त्या परमेश्वराची आम्ही जवळीकता साधूया. यहोवा आशीष दे, महफूज रखे, उसका नूर बरसे, हम पर रहम करे. सदा उसकी नजर मेरी ओर रहे, और सुकून मिले. यहोवा आशीष दे, महफूज रखे, उसका नूर बरसे, हम पर रहम करे. सदा उसकी नजर मेरी ओर रहे, और सुकून मिले.
पर हो हजारों पुश्तों तक तेरा घराना, औलादे उनकी भी औलादे, तेरी डाल हो चट्टान हो, तेरा गढ़ हो पासबा हो, तेरा इनाम वो यीशु ही यीशु ही। मेहरबान हो तुझ पर हो हजारों पुश्तों तक तेरा घराना, औलादे उनकी भी औलादे, तेरी डाल हो चट्टान हो, तेरा गढ़ हो पासबा हो, तेरा इनाम वो ईमान वो यीशु ही है हमेशा तेरे आगे तेरे पीछे, तुझे घेरे हाथ थामे तुझ में ही संग तेरे हर सवेरे हर शाम में, तेरे आने जाने में, हर गम में खुशियों में यीशु है तेरे लिए, यीशु है तेरे लिए, यीशु है तेरे लिए, यीशु है तेरे लिए। प्रभु का फिर से एक बार धन्यवाद हो आज के दिन के लिए। पुन्हा एकदा आजच्या दिवसासाठी आपण प्रभूचे आभार मानूया। और हम देख रहे हैं कि हमारे चारों ओर परिस्थिति जो है वो बिगड़ती चली जा रही है, आणि आम्ही पाहत आहोत की आमच्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती बिघडतच चाललेली आहे। लेकिन मैं आपसे कहना चाहूँगा कि परमेश्वर सब कुछ नियंत्रण करने वाला परमेश्वर है। पण आज मला सांगू देत की परमेश्वर सर्व नियंत्रण करणारा परमेश्वर आहे। इसलिए आपको और मुझे चिंता करने की कोई जरूरत नहीं आणि है। म्हणून तुम्हाला आणि मला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाहीये। खुदा ने हमसे वादा किया है कि संसार के अंत तक सभी दिन मैं आपके साथ में बना रहूंगा। कारण हे त्याचं अभिवचन आहे की या जगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस तो आमच्या सोबत राहणारा परमेश्वर आहे। ये उसके लोगों के साथ में उसने प्रतिज्ञा की है, आणि त्याच्या लोकांसोबत ही त्यांनी अभिवचन दिलेलं आहे। इसलिए हमें डरने की जरूरत नहीं है। हम विश्वास में आगे बढ़े, परमेश्वर के वचनों में हम आगे चलते रहें। आणि म्हणून आम्ही विश्वासामध्ये पुढे जावं, देवाच्या वचनामध्ये आम्ही पुढे जावं, तर आम्ही घाबरू नये। इसलिए अपना पूरा भरोसा, अपनी पूरी श्रद्धा हम परमेश्वर पर रखें। आणि म्हणून आपला पूर्ण भरोसा, आपली श्रद्धा आपण केवळ परमेश्वरावरच ठेवावी। और हमारी प्रार्थना है, और परमेश्वर हमारी प्रार्थना को सुनकर हमें इन पूरे देश को, पूरे संसार को इसमें से बाहर निकालेगा। आणि आमच्या प्रार्थना आहेत आणि आमच्या प्रार्थना ऐकल्या जाऊनच ह्या संपूर्ण भारताला, संपूर्ण जगाला परमेश्वर यातून बाहेर काढणार आहे। और जब हम इन दिनों में हम सफ़र कर रहे हैं तो परमेश्वर हमें उसके वादे में, उसके विश्वास में और आत्मिक जीवन का एक स्तर वो बढ़ाते चले जा रहा है। आणि जसं आम्ही ह्या सर्व प्रसंगामधून पार जात आहोत तसतसं परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला आमची उन्नती करत चाललेला आहे। इसलिए इन दिनों में हम प्रार्थना करेंगे परमेश्वर हमारी आत्मिक उन्नति को तो बढ़ा दे। आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्ही प्रार्थना करूया की परमेश्वरा तू आमची आत्मिक उन्नती अधिक कर, क्योंकि आत्मिक उन्नति का स्तर बढ़ना बहुत जरूरी है। कारण आत्मिक उन्नतीचा स्तर वाढणं हे फार गरजेचं आहे। जिस प्रकार हमारे जीवन में हम चारों तरफ से बढ़ते हैं, उसी प्रकार एक स्तर ज़्यादा हमें आत्मिक जीवन में बढ़ना है। आणि जसं आमच्या जीवनामध्ये आम्ही सर्व स्तराने वाढत जातो, तसं आत्मिक स्तरामध्ये देखील एक स्तर आम्ही पुढं गेलं पाहिजे। इसलिए आज हम
प्रार्थना करेंगे और हम इन बातों को देखेंगे कि किस तरह से परमेश्वर के उपस्थिति में या परमेश्वर के लिए हम कैसे आगे बढ़ सकें. आणि म्हणून आज आम्ही प्रार्थना करूया आणि आपण अभ्यासूया की कशा प्रकारे आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बनून राहू शकतो, स्थिरावू शकतो. और फिर से मैं एक बार आपका धन्यवाद करना चाहता हूं कि जो हम आज परमेश्वर की उपासना और उसकी आराधना के लिए जुड़े हुए हैं. आणि पुन्हा एकदा मी तुमचा आभार मानू इच्छितो की देवाच्या उपस्थितीमध्ये त्याच्या वचनांमध्ये पुन्हा एकदा आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. और फिर से आपका सबका स्वागत है. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत और करतो. मैं ये विश्वास करता हूं कि आप सब लोग ठीक होंगे. आणि मी विश्वास ठेवतो की तुम्ही सर्वजण बरे आहात. आइए हम प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करूया. पिता, आमच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी. ही सकाळ आमच्या आयुष्याला जोडलीस. तुझे आभार, तुझे उपकार मानतो. आम्हाला सर्व वाईट आणि वाईटाच्या गोष्टींपासून वाचवलं, आम्हाला सर्व रोगाजारांपासून तू वाचवलं आणि पुन्हा एकदा तुझ्या सहभागितेमध्ये तुझी भाकर वचनांची मोडण्यासाठी तू आम्हाला एकत्रित केलं म्हणून तुझे आभार, तुझे उपकार मानतो. इथून पुढे जे काही वचन होईल ते आमच्या आत्म्याला भेदून जाणारं असू दे. प्रभूजी धन्यवाद देतो. तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आइए हम एक मत्ती को शुभ वर्तमान इसका 21 अध्याय और 28 से लेकर इसका हम 31 वचन तक पढ़ेंगे कि यहाँ पर एक दो पुत्रों के दृष्टांत के बारे में यीशु मसीह ने कहा है. इसके ऊपर आज हम मनन करने वाले हैं. मत्ती को शुभ वर्तमान 21 अध्याय 28 से आगे. आणि मत्तई याचा 21वा अध्याय आणि याचा 28 पासून पुढे आपण दोन पुत्रांचा जो दृष्टांत आहे त्याविषयी आज अभ्यासणार आहोत. आपण वाचूया. तुम्हाला काय वाटते ते सांगा बरे. एका मनुष्याला 2 मुलगे होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले, जातो महाराज. पण तो गेला नाही. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला, मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले? ते म्हणाले, दुसऱ्या मुलाने. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, जकातदार व कसबीणी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. यहाँ पर 2 पुत्रों के बारे में बताया गया है. या ठिकाणी 2 पुत्रांच्या बाबतीत सांगितलं गेलेलं और आहे. यहाँ पर जो हम देखते हैं वहाँ पे आज्ञा पालन के विषय में यहाँ पर दिखाया गया है. आणि हा जो विषय आहे आज्ञा पालनाविषयी आम्हाला दाखवत आहे. पिता ने पुत्र से कहा कि तू दाख की बारी में काम कर. आणि तो पिता जो आहे तो पुत्राला म्हणतो की तू द्राक्षमळ्यात जा. और उसने कहा मैं नहीं जाऊंगा. आणि मग तो म्हटला की मी नाही जात. लेकिन बाद में पछताया और वो चला जाता है. पण नंतर त्याला पस्तावा होतो आणि तो जातो. और पिता ने फिर एक दूसरे पुत्र को कहा. आणि मग जो पिता आहे त्याने दुसऱ्या पुत्राला सांगितलं. वो कहता मैं जाता हूँ, लेकिन वो नहीं गया. तो म्हटला की मी जातो, पण तो काही गेला नाही. यहाँ पर ये दोनों भी पुत्र के बारे में जब पढ़ते हैं तो जो पहला पुत्र जाता है पछता कर गया, लेकिन जाने की इच्छा नहीं थी, लेकिन वो गया है. आणि मग जो पहिला पुत्र आहे त्याची जाण्याची इच्छा नव्हती आणि मग तो तरी देखील गेला. वो पछताया लेकिन गया. त्यांनी पस्तावा केला परंतु तो गेला. वो बड़े कठिन दिल से जाता है. आणि तो फार कठीण अंतःकरणाने जातो. और बहुत बार हमारे जीवन के अंदर हम अपने जीवन के अंदर आशीषों को पाना चाहते हैं. आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद मिळवायचे असतात. हम उसके लिए काफी कुछ करने के लिए तैयार होते हैं. आणि त्यासाठी आम्ही बरंचसं काही करण्यासाठी तयार होतो. परमेश्वर जो है वो हमें आशीष देने के लिए निश्चित अर्थ से वो आया है. आणि निश्चित अर्थाने परमेश्वर हा आम्हाला आशीर्वादच देण्यासाठी आलेला आहे. लेकिन आशीर्वाद के पीछे कुछ बातों को करना होगा. पण ह्या आशीर्वादासाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. सब हम प्रार्थना करते कि प्रभु हमारे जीवन में अच्छे से अच्छा हमारे जीवन के अंदर हम प्राप्त करें, अच्छी अच्छी बातें हमारे जीवन में होने पाए. ये प्रार्थना हमारे हृदय के साथ में हम करते हैं. आणि आमच्या हृदयाने आम्ही सदैव अशी प्रार्थना करतो की आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व चांगल्या गोष्टी मिळाव्यात. लेकिन उसके लिए परमेश्वर ने कुछ बातों को रखा है. पण त्यासाठी परमेश्वराने काही अटी ठेवलेल्या आहेत. आज्ञा पालन इसका मतलब ये है कि आज्ञाओं को मानते हुए जिसने हमें आज्ञा दी है उसके कहे अनुसार करना है. आज्ञा पाळण्याचा अर्थ ज्याने कुणी आम्हाला ती आज्ञा दिलेली आहे ती पाळत पुढे जाणं. उसके कहने के अनुसार हमें करना है. तो जसं म्हणतो त्या अनुसार आम्हाला करायचं और आहे. आज्ञा पालन का अर्थ है खुशी से, आनंद से
आदोषों को मानना है। आणि मग आज्ञापालन याचा अर्थ आनंदाने खुशीने जे काही सांगितलं गेलेलं आहे ते करणं. आज्ञा पालन जो है वो हमेशा आनंद के साथ में करना है। आज्ञापालन जे आहे ते सदैव आनंदानेच करायचं आहे. आज्ञा पालन ये कठिन हृदय के साथ में जड़ हृदय के साथ में नहीं करना है। आज्ञापालन हे कठीण हृदयाने अगदी जड अंतकरणाने करायचं नाहीये. और ये कर्तव्य, ये जो आज्ञा पालन है ये एक कर्तव्य है। आणि हे आज्ञापालन जे आहे ते एक कर्तव्य आहे. ये कुछ लोग मानते हैं कि आज्ञा पालन जो है ये दासता की प्रवृत्ति है, ये गुलामगिरी की प्रवृत्ति है। आणि काही लोकांना असं वाटतं की आज्ञापालन म्हणजे दास्यत्व आहे आणि त्या प्रकारचीच प्रवृत्तीमध्ये राहणं असं आहे. नहीं मेरे बहन मेरे भाई, ये जो है जिसने हमें आदेश दिया है उसकी आज्ञाओं को कर्तव्य के साथ निभाना है। नाही माझ्या भाऊ बहिणींनो, आज्ञा पालण्याचा अर्थ ज्यांनी ती आज्ञा केलेली आहे ती आनंदाने निभावून नेणं. हम बहुत बार चाहते हैं कि परमेश्वर की उपस्थिति हमारे जीवन में उतर आए। आम्ही बऱ्याचदा आमची इच्छा ही असते की देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये उतरून यावी. हम बहुत बार उसके लिए प्रार्थना करते हैं, आणि त्यासाठी आम्ही नेहमी प्रार्थना करतो. लेकिन परमेश्वर की जो उपस्थिति भी है जो हमारे जीवन में आएगी उसके लिए भी आपको और मुझे कुछ करना होगा। पण ही जी परमेश्वराची उपस्थिती आहे ती जर आमच्या जीवनामध्ये यावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. उसके लिए आपको और मुझे कुछ करना है। त्यासाठी तुम्हाला मला काहीतरी करायचंय. अगर आप निर्गमन इसका 39 अध्याय इसका 32 वचन हम पढ़ते हैं, आणि निर्गम याचा 39वा अध्याय आणि 32वा वचन जेव्हा आम्ही वाचतो, निर्गमन इसका 39 अध्याय 32 वचन, निर्गम याचा 39वा अध्याय आणि 32वा वचन, इस प्रकार मिलाप वाले तंबू के निवास का सब काम समाप्त हुआ और जिस जिस काम की आज्ञा यहोवा ने मूसा को दी थी इजराइल ने उसी के अनुसार किया। या प्रकारे दर्शन मंडपाच्या निवास मंडपाचे सर्व काम समाप्त झाले. परमेश्वराने आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्रायल लोकांनी हे सर्व केले. ये सब कुछ जो मूसा को जो आज्ञा दिया परमेश्वर ने उसके अनुसार उसने सब काम समाप्त किया। आणि मोशेला ज्या प्रकारे आज्ञा केली गेली त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्यांनी तशीच पूर्ण केली. और मूसा ने जो आज्ञा इजराइलियों को दी थी उसी के अनुसार इजराइलियों ने आज्ञा को निभाया। आणि मोशेने जी आज्ञा इस्रायली लोकांना दिली होती त्यानुसारच त्या इस्रायली लोकांनी सर्व काम पूर्ण केलं. अब 40 अध्याय का 33 वचन पढ़ेंगे। आता 40वा अध्याय आणि त्याचं 33वा वचन आपण वाचूया. यहाँ पे एक गुप्त बात यहाँ पर छुपी हुई है, आणि या ठिकाणी एक गुपित लपलेला आहे. पढ़िए उसको। आपण वाचूया. त्याने निवास मंडपाभोवती आणि वेदीच्या आसपास अंगणाची कनात उभी केली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला. या प्रकारे मोशेने सर्व काम संपवले. इस प्रकार मूसा ने सब काम को समाप्त किया। आणि अशा प्रकारे मोशेने सर्व काम संपवलं. अब सब आज्ञा मिलने के बाद, उस आज्ञा को निभाने के बाद, सब काम को समाप्त करने के बाद अब क्या होता है उसे देखते हैं। आता सगळं आज्ञा पालन केल्यानंतर आज्ञेनुसार काम संपवल्यानंतर काय झालंय हे आपण पाहूया. 40 अध्याय का 34 वचन आणि 40वा अध्याय याचं 34वा वचन आपण वाचूया. निर्गमन 40 अध्याय 34 वचन। निर्गम 40:34. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली. मग इस जो मराठी में लिखा है, हिंदी में लिखा है तब बादल वाले तंबू पर छा गया, मिला वाले तंबू पर छा गया, बादल मिला वाले तंबू पर छा गया। मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. और यहोवा का तेज जो है निवास स्थान में भर गया। आणि यहोवाचं जे तेज आहे ते निवास मंडपामध्ये भरून गेलं. वो क्यों भर गया? का भरलं? वो इसलिए भरा क्योंकि जो परमेश्वर ने आज्ञा दिया मूसा को और मूसा ने इजराइलियों को आज्ञा दिया और इजराइलियों ने उस आज्ञा को खुशी के साथ में समाप्त किया, तब परमेश्वर की महिमा वहां पर उतर आई। आता हे का भरलं तर परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्या त्याप्रमाणे मोशेने जे इस्रायली लोक होते त्यांना आज्ञा दिल्या आणि त्या सर्व आज्ञा या इस्रायली लोकांनी खुशीने आनंदाने पाळून सर्व काम पूर्ण केलं. आणि म्हणून आपण पाहतो की देवाची जी तेज आहे त्या ठिकाणी भरून गेलं आणि त्याचा महिमा झाला. अगर आप 40 अध्याय निर्गमन 40 अध्याय पढ़ते हैं तो उन वचनों में वहां पे लिखा उस अध्याय के अंदर कि उसने परमेश्वर ने ऐसा कहा, उसने मूसा ने ऐसा किया, मतलब जैसा परमेश्वर से कहता था वैसा ही उसने किया,
तब जाकर परमेश्वर की महिमा स्वर्ग से वहां पर उतर आई। आणि या संपूर्ण 40व्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं तसं मोशेने केलं, तसं परमेश्वराने सांगितलं तसं मोशे करत गेला आणि म्हणून काय झालं की त्या ठिकाणी देवाचा महिमा उतरून आला. जब आप और मैं परमेश्वर के कहे अनुसार जब आज्ञाओं को पालते हैं तब परमेश्वर की महिमा भी हमारे जीवन में इसी प्रकार उतर आती है। आणि म्हणून जेव्हा आमच्या जीवनामध्ये देखील जसं परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे आम्ही वागतो करतो त्यावेळेस देवाची महिमा आमच्या जीवनामध्ये उतरून येते. जब परमेश्वर के सिद्धांत के अनुसार कार्य को पूरा किया जाता है तब महिमा उतर आती है। जेव्हा देवाच्या सिद्धांतानुसार ते कार्य पूर्ण केलं जाते त्यावेळेस देवाची महिमा त्या ठिकाणी उतरून येते. जब परमेश्वर की सिद्ध इच्छा जो है सिद्ध प्रकट इच्छा उसकी स्वर्गीय योजना के अनुसार जब कार्य समाप्त किया जाता है तब परमेश्वर की आज्ञा अनुसार महिमा जो है स्वर्ग से महिमा उतर आती है। जेव्हा देवाच्या सिद्धांताला धरून देवाच्या इच्छेनुसार आनंदाने काय गोष्टीची आज्ञा पाळून पूर्ण काम केलं जातं त्यावेळेस त्याच्या अभिवचनानुसार परमेश्वराची महिमा त्या ठिकाणी उतरून येते. इसलिए आपके और मेरे जीवन में बहुत बार हम चाहते हैं कि परमेश्वर की जो सामर्थ्य है परमेश्वर की जो उपस्थिति है हमारे जीवन में अद्भुत रीति से उतर आए. आणि म्हणून बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला असं वाटतं की देवाची महिमा आमच्या जीवनामध्ये देवाचं सानिध्य आमच्या जीवनामध्ये उतरून यावं. तब परमेश्वर की जो आज्ञाएं हैं परमेश्वर जो कहा है उसको आनंद के साथ हम उसको पूरा करें. तर मग तुम्हाला आणि मला देखील देवाची इच्छा देवाच्या आज्ञा पाळून त्यानुसार आम्हाला आनंदाने जेव्हा आम्ही कार्य पूर्ण करू त्यावेळेस या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडून येतील. और जब हम इस प्रकार करेंगे तो परमेश्वर का वादा है कि वो हमें उसके उपस्थिति से भर देगा. आणि जेव्हा आम्ही असं करू त्यावेळेस त्याचं अभिवचन आहे की तो त्याच्या उपस्थितीने तुम्हाला आणि मला भरवून काढेल. आज हम देखते हैं इस दुनिया में जो है वो आज्ञाओं का पालन लोगों को करना कठिन जाता है. आज या जगामध्ये जर आपण पाहू गेलो तर आज्ञा पाळणं हे लोकांना फार कठीण जातं. हम आने वाले दिनों में सीखेंगे कि आज्ञाओं को पालना कितना महत्व का है परमेश्वर के वचन के अनुसार. येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही पाहणार आहोत की आज्ञा पालन करणं देवाच्या वचनानुसार किती महत्वाचं आहे. लेकिन आज हम सीखेंगे कि आज्ञा पालन क्यों परमेश्वर के क्यों किया जाए और इससे क्या प्राप्त होता है. पण आज आपण पाहणार आहोत की आज्ञा पालन आम्ही का करावं आणि त्याद्वारे आम्हाला काय मिळणार आहे. परमेश्वर की उपस्थिति अगर हमारे जीवन में हमारे परिवार में अगर हमारे कामों के बीच में आना है तो आपको और मुझे परमेश्वर के कहे अनुसार अपने जीवन को व्यतीत करना है. परमेश्वराची उपस्थिती जर आपल्याला असं वाटत असेल की आमच्यामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आमच्या कामामध्ये यावी तर तुम्हाला आणि मला त्याच्या आज्ञेनुसार करणं चालणं हे फार गरजेचं आहे. हम सब सफलताएं चाहते हैं, हम सब बरकत चाहते हैं, हम सब हमारे जीवन में आगे बढ़ना चाहते हैं. आमच्या जीवनामध्ये आम्हाला यश हवा आहे, आम्हाला आशीर्वाद हवा आहे, आम्हाला पुढे जायचं आहे, बरकत हवी आहे. ये सभी को चाहिए, हे सर्वांना पाहिजे. ये सभी की प्रार्थनाएं हैं. आणि सगळ्यांच्या प्रार्थना याच आहेत. लेकिन इसके पीछे कुछ करना होगा ये भूल गए हैं. पण याच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे हे आम्ही विसरलोय. क्योंकि अगर हमें कष्ट करने के बिना कोई भी चीज हमें प्राप्त नहीं होगी. कारण कष्ट केल्या वाचून कुठलीही गोष्ट आम्हाला सहज मिळत नाही. इसलिए आपको और मुझे जब तक हम आज्ञा पालन को नहीं करेंगे तब तक ये बातें हमारे जीवन में नहीं आएगी. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही आज्ञा पालन करणार नाही तोपर्यंत या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येणार नाही. आज्ञा के पीछे एक अभिप्राय होता है. कारण आज्ञा पाळण्याच्या मागे काहीतरी अभिप्राय असतो, कुछ अर्थ होता है, काहीतरी अर्थ असतो. इसलिए देखिए जब मूसा को कहा गया उसके पीछे परमेश्वर का ये अभिप्राय था कि उसकी उपस्थिति जो है वहां पे उतर आए. आता पहा जसं मोशेला सांगण्यात आलं असं तू कर त्याच्या मागे काहीतरी हेतू होता ते हे की त्याची उपस्थिती परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी उतरून यावी. और जब उसने ऐसा किया तो परमेश्वर का अभिप्राय वहां पर पूरा हुआ उसकी उपस्थिति को उतार कर. आणि ज्या वेळेस मोशेने त्यानुसार केलं त्यावेळेस देवाची हेतू जो होता तो पूर्ण झाला आणि त्याची उपस्थिति त्या ठिकाणी उतरून आली. इसलिए जब आप और मैं आज्ञाओं को पूरा करने के लिए जब आगे आते हैं तो परमेश्वर का अभिप्राय जो हमारे जीवन के लिए जो पूरा होता हुआ दिखाई आणि देगा. म्हणून ज्या वेळेस तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा देवाचे हेतू आमच्या जीवनामध्ये पूर्ण होताना आम्ही पाहतो. अगर निर्गम इसका 6:13 पढ़ते वहां पे लिखा है इसी अभिप्राय से मूसा और हारून को वहां पर आज्ञा दी गई. आणि ज्यावेळेस आम्ही निर्गमेचं 6वा अध्याय 13 वाचतो ह्या
असा हेतू काहीतरी ठेवूनच परमेश्वराने त्या अहरोनाला त्या ठिकाणी आज्ञा दिली और उस वहां पर एक उद्देश्य था कि इजरायलियों को मिस्र से निकालने के लिए। आणि त्यामागे एक उद्दिष्ट एक हेतू होता की त्या इस्रायली लोकांना मिस्रामधून बाहेर काढणं ये परमेश्वर का अभिप्राय था। आणि हा देवाचा उद्देश होता। हमारे जीवन के अंदर भी जब हमारे जीवन के अंदर आज्ञाओं को पालते हुए जब आगे चलते हैं, आज्ञाओं को मानते हुए खुशी के साथ में जब वो पूरा करते हैं, तो परमेश्वर का अभिप्राय हमारे जीवन में पूरा होता है। आणि म्हणून तुम्ही आणि मी देखील देवाच्या इच्छेनुसार त्याच्या आज्ञा पाळून आम्ही सर्व जे त्यांनी सोपवलेलं काम आहे ते आनंदाने पूर्ण करतो, तेव्हा देवाचे उद्दिष्ट आमच्या जीवनामध्ये पूर्ण होतात। इसलिए आज आपको और मेरे जीवन का सबसे पहला कर्तव्य यह है कि हम परमेश्वर की आज्ञाओं का पालन करते हुए आगे चले। आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे की आम्ही देवाचं आज्ञा पालन करत आमच्या जीवनाची वाटचाल पुढे करावी। क्योंकि परमेश्वर की आज्ञा पालने के द्वारा ही हमारे जीवन के अंदर परमेश्वर की उपस्थिति विराजमान होगी। कारण देवाच्या आज्ञा पाळण्यानेच देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये विराजमान होईल। हम बहुत कुछ चाहते हैं, आम्हाला खूप काही हवं असतं, हमें परमेश्वर से बहुत कुछ चाहते हैं, देवाकडून आम्हाला बरंचसं काही हवं असतं, लेकिन हम करते नहीं उन बातों को जो परमेश्वर ने हमें करने के लिए कहा है। पण जे काही परमेश्वर आम्हाला करण्यासाठी सांगतो ते काही आम्ही करत नाही। इसलिए आपके और मेरे जीवन में आज सबसे पहला कर्तव्य यह है कि हम परमेश्वर की आज्ञाओं को मानकर हम आगे बढ़े। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सगळ्यात पहिलं कर्तव्य आमचं हे आहे की देवाच्या आज्ञा पाळून त्यानुसार चालणं। इसलिए हमें परमेश्वर की आज्ञाओं को सावधानी के साथ में उसको पढ़कर अपने जीवन में अपनाना होगा। आणि म्हणून खूप सावधानीने देवाच्या आज्ञा पाळून वाचून त्यानुसार आम्हाला चालावं लागेल। आप देखिए पहले राज्य इसका 17 अध्याय के अंदर जब हम पढ़ते हैं, आता आपण पाहूया पहिले राजे याचा 17वा अध्याय जेव्हा आम्ही पाहतो, जब हम देखते हैं कि 3.5 साल जो है अकाल का वहां पर व्यतीत होता है, आणि 3.5 वर्ष त्या ठिकाणी दुष्काळ पडतो। एलिया को जब बताया परमेश्वर ने कि जा करित नामक जो नाला है वहां पर जाके तू रुक जा। आणि मग एलियाला त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं की करीत या ठिकाणी जाऊन तू पोहोच। पहला राज्य 17 अध्याय 4 वचन, आणि पहिले राजा याचा 17वा अध्याय आणि 4थं वचन, वहां पे परमेश्वर उसको आज्ञा करता है आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्याला आज्ञा देतो कि जा करित नाले के पास में जाके रुक जा। त्या करीत ओहळापाशी जाऊन थांब। ये परमेश्वर का अभिषिक्त सेवक है। आणि हा परमेश्वराचा अभिषिक्त सेवक आहे। इसने बारिश को रुका दिया। हा तो सेवक आहे ज्याने त्या पावसाला देखील थांबवलं। ये वही सेवक है जिसने स्वर्ग से अग्नि को गिराया। हा तोच सेवक आहे ज्याने त्या स्वर्गामधून अग्नी बरसवला। ऐसे उसके जीवन के अंदर परमेश्वर की उपस्थिति नहीं आई। देवाची उपस्थिती अशीच त्याच्या जीवनामध्ये आली नाही। इसने छोटी छोटी बात के ऊपर परमेश्वर की आज्ञाओं को पालते हुए जब आगे बढ़ा, तो परमेश्वर को अभिषेक से भरता हुआ इसको आगे लेकर गया। जसं तो परमेश्वराच्या छोट्या छोट्या आज्ञा त्याच्या जीवनामध्ये पाळत आला, त्यानुसार परमेश्वराने मोठमोठे चमत्कार त्याच्याद्वारे केले। और उसके द्वारा परमेश्वर ने पूरे इस्राएल को हिला के रख दिया। आणि त्याच्याद्वारे परमेश्वराने संपूर्ण इस्रायलला हलवून ठेवलं। ऐसे नहीं किया, असंच नाही केलं। इसने बड़े 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 जो परमेश्वर की आज्ञा, उसने छोटी छोटी आज्ञाओं को पालते हुए आगे चलते हुए दिखाई देता है। आणि देवाच्या ज्या छोट्या छोट्या आज्ञा आहेत त्या त्यांनी पाळत पुढे गेलेला आपण पाहतो। जो छोटी आज्ञाओं में विश्वास योग्य है, पर वो परमेश्वर की बड़ी आज्ञाओं में विश्वास योग्य रहेगा। जो परमेश्वराच्या छोट्या आज्ञा पाळण्याविषयी विश्वासू आहे, ते देवाच्या मोठ्या आज्ञा पाळण्याविषयी देखील विश्वासू असणार आहे। परमेश्वर ने कहा कि वहां पर जाके तू रुक जा। आणि परमेश्वर त्याला म्हटला की त्या करीत ओहळापाशी जाऊन तू थांब। मैं तेरी जो जरूरत है वो कौवों के द्वारा वहां पर भेजूंगा। आणि तुझी जी गरज आहे ती कावळ्यांच्या द्वारे मी त्या ठिकाणी पुरवेल। कौवों को मैंने आज्ञा दे दी है कि वो तुझे वहां पर खिलाएंगे। आणि कावळ्यांना मी आज्ञा दिलेली आहे की त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तुला चारावं। कौवों को आज्ञा दिया परमेश्वर ने। देवाने कावळ्यांना आज्ञा दिली। क्यों आज्ञा दिया कौवों को? कि वो जाकर एलिया को खिलाए। काय आज्ञा दिली कावळ्यांना? की त्यांनी जाऊन त्या एलियाला खायला द्यावं। क्यों कौवों को क्यों कौवे एलिया को खिलाएंगे? आता का हे कावळ्यांनी एलियाला चारावं? क्योंकि परमेश्वर की आज्ञा अनुसार एलिया जाता है करित नाले के पास में, तब कौवों को परमेश्वर आज्ञा देता है कि जाके उसको वहां पर खिला दे। कारण की देवाच्या आज्ञानुसार
जो एलिया आहे त्या करीत ओहळापाशी जातो आणि म्हणून देव त्या कावळ्यांना आज्ञा देतो की तुम्ही जाऊन त्या ठिकाणी त्याला चारा. एलिया को वहां जाना था जहां परमेश्वर ने उसे आज्ञा देकर भेजा. आणि एलियाला त्या ठिकाणी जायचं होतं ज्या ठिकाणी परमेश्वराला त्यांनी आज्ञा देऊन पाठवलं. आज्ञा पालन से ही जरूरतें पूरी होती हैं, आज्ञा पालनानेच आमच्या गरजा पूर्ण होतात. ना कि हमारे परिश्रम करने से, ना कि हमारे कष्ट करने से. इससे हमें सफलता प्राप्त नहीं होगी. जब तक हम परमेश्वर की आज्ञा को नहीं मानेंगे तब तक हम आगे नहीं बढ़ सकते. आमच्या खूप काबाड कष्ट करण्याने आमची पूर्तता होणार नाही, तर देवाच्या आज्ञा पालनानुसार करण्याने आमच्या सर्व गोष्टी पूर्तता होईल. मैं ये नहीं कह रहा हूं कि कष्ट ना करें, मी असं म्हणत नाही की तुम्ही कष्ट करू मैं ये नका. नहीं कह रहा हूं कि परिश्रम ना करें. मी असं म्हणत नाही की तुम्ही परिश्रम करू नका. हम देखते हैं कि इस दुनिया में लोगों ने इस दुनिया के वैभव को प्राप्त कर लिया है. आम्ही पाहतो की या जगामध्ये लोकांनी या जगातलं वैभव प्राप्त केलेलं आहे. बड़े कष्ट के साथ में उन्होंने काम करके इनको प्राप्त कर लिया आणि है. फार परिश्रमाने काबाड कष्ट करून त्यांनी ह्या गोष्टी मिळवलेल्या आहेत. लेकिन इनके साथ ये करते हुए उन्होंने अपनी नींद को खराब कर दिया पण है. हे सर्व करता करता त्यांनी त्यांची झोप उडवून घेतलेली उन्होंने आहे. अपनी शांति को खो दिया है. त्यांनी त्यांची शांती गमावलेली आहे. उन्होंने अपने जीवन को अस्वस्थ कर लिया है. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अस्वस्थता वाढवलेली आहे. ये बात करने के लिए परमेश्वर ने नहीं हमें कहा है. आणि अशा प्रकारे ते कमवण्यासाठी परमेश्वर आम्हाला सांगत नाही. जब हम परमेश्वर की आज्ञाओं को पालते हैं तो हमारी जरूरतों को परमेश्वर अपने आप पूरा करता चलता है. जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा परमेश्वर आपोआप आपल्या सर्व गोष्टींचा पूर्तता करत जातो. हमें हमारी जरूरतों के पीछे हम ना भागे. आम्ही आमच्या गरजांच्या पाठीमागे धावू नये, हमें परमेश्वर ने जो आज्ञा दिया उसके पीछे हम भागे. तर आम्हाला देवाने ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्याच्या मागे आम्ही धावावं. क्योंकि परमेश्वर ने हमें वचन दिया है कि तू मेरे वचनों को तू पाल, मेरे वचनों को मनन कर. जो कुछ तुझे इस पृथ्वी पर चाहिए वह सब कुछ तेरे पीछे भागते हुए आएंगे. आणि मग परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही माझ्या वचनाकडे लक्ष द्या, माझे वचन तू पाळ, आणि मग जे काही या पृथ्वी तलावरती आहे त्या सर्व गोष्टी तुझ्या मागे धावत येतील. इसलिए मत्ती को शुभ 6:25 से 33 वचन में यीशु यही कहता है आणि म्हणून मत्तई याचा 6वा अध्याय 25 ते 33 वचन आम्हाला हेच सांगतं कि तेरे मांगने से पहले मैं जानता हूं कि तुझे क्या चाहिए. तू मागण्या अगोदर मला ठाऊक आहे की तुला काय हवं आहे. ये पूरी दुनिया का सब वैभव तेरे पीछे आएगा, लेकिन तुझे एक काम करना पड़ेगा. सबसे पहले उसकी धार्मिकता, उसके राज्य की खोज करना होगा. या सर्व गोष्टी तुझ्या मागून येतील. सर्वप्रथम तुला काय करायचं आहे तर त्याचं धार्मिकता आणि त्याचा तू झटून शोध घ्यायला पाहिजे. हमें उसकी आज्ञा का पालन करना है. आम्ही त्याच्या आज्ञेचं पालन करायला हवंय. जो परमेश्वर ने कहा उसको कर्तव्य के साथ, खुशी के साथ हमें करना है. जे परमेश्वराने सांगितले ते कर्तव्य दक्षतेने आणि आनंदाने करायचंय. हमारी हर एक जरूरत परमेश्वर ऊपर उसके स्वर्ग से पृथ्वी पर भेजेगा. आमची प्रत्येक गरज परमेश्वर त्या स्वर्गातून या पृथ्वी तलावरती पाठवेल. एलिया को कहा जाकर बैठ जा, एलियाला सांगितलं जाऊन बस, और वो वहां पर करीत नाले पे बैठ गया. आणि तो जाऊन त्या करीत ओहळापाशी बसला. और कौवों को कह दिया कि जा मेरे सेवक एलिया को अच्छे से अच्छा खाना खिला. आणि त्या कावळ्यांना आज्ञा दिली, जा त्या माझा सेवक त्या ठिकाणी एलिया बसलेला त्याला चांगल्यातलं चांगलं अन्न नेऊन दे. चारों तरफ अकाल पड़ा हुआ है, पाहतो की त्या ठिकाणी सर्वत्र दुष्काळ होता, लेकिन एलिया जो है वो अच्छे से अच्छा खाना खा रहा है. पण एलिया जो आहे तो चांगल्यातलं चांगलं भोजन करत आहे. हम इस मौसम में भी, इस वातावरण में भी हम हमारे जीवन में देख रहे हैं. आणि आम्ही देखील पाहतो की हे जे काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये देखील, और हम देखते हैं चारों ओर हमारे समस्या घिरी हुई है. आणि आम्ही पाहतो की आमच्या चौही बाजूनी आम्ही समस्याने घेरले गेलेलो आहोत. कल हमारी नौकरी रहेगी कि नहीं रहेगी ये शाश्वती नहीं है. उद्या आमची नोकरी असेल किंवा नाही याची देखील शाश्वती उरलेली हम नाहीये. घबराए हुए हैं. आम्ही घाबरलेलो आहोत. लेकिन मैं आपसे कहना चाहता हूं, आप डरिए मत. आप उतना ही काम कीजिए जितना परमेश्वर हमें कहा है. परमेश्वर का वचन कहता है कौवों के द्वारा परमेश्वर हमारे घर तक उसकी परिपूर्ति करेगा. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका, भिवू नका. तर जे काही जितकं काम तुम्हाला दिलेलं गेलेलं आहे तेवढंच काम तुम्ही करा, आणि आमचा परमेश्वर तुमची प्रत्येक गरज त्याच्या गौरवाने पुरवेल. हमने इन दिनों में काफी गवाहियों को सुना है कि परमेश्वर ने घर बैठे हुए उनकी जरूरतों को पूरा किया है. आम्ही बऱ्याचशा साक्षी या दिवसांमध्ये ऐकलेल्या आहेत की परमेश्वराने घरात बसल्या बसल्या त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण
पूर्ण केल्या. क्यों किया है मालूम है? का केल्या माहिती आहेत क्योंकि का? आपने और मैंने परमेश्वर के आज्ञाओं को माना है और मानकर उसके ऊपर चले, इसलिए परमेश्वर ने हमारी जरूरतों को इन परिस्थितियों में भी हमारे घर तक ला कर दिया है. कारण परमेश्वराने पाहिलेलं आहे की ज्या काही त्यांनी आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत त्या पाळून त्यानुसार आम्ही चालत आहोत आणि म्हणून या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वराने आमची प्रत्येक गरज पूर्ण केलेली आहे. अब करित नाले का जो पानी वो खत्म होने वाला है. आता करीत ओहळाचं जे पाणी आहे ते संपत आलेलं अब आहे. एलिया को आज्ञा मिलती है कि यहाँ से उठकर सारफत नगर में चले जा. आता एलियाला आज्ञा मिळते की इथून उठ आणि सारफत नगरामध्ये जा. मैंने एक विधवा को आज्ञा कर दी है कि वह तुझे खिलाएगी. मी त्या ठिकाणी एका विधवेला आज्ञा केलेली आहे की तिने तुला चारावं. अब जो एलिया है वो वहां से उठकर सारफत नगर तक आता है. आता एलिया त्या ठिकाणी उठून सारफत या ठिकाणी निघतो. वो ऐसा नहीं कहते कि परमेश्वर नहीं मैं यहीं पर बैठा रहता हूँ, यहीं पे मुझे परिपूर्ति कर, 3.5 साल में आराम करता हूँ यहाँ पर. आणि मग तो म्हणत नाही की नाही परमेश्वरा मला नाही जायचंय, मी इथंच बसतो, 3.5 वर्ष मी इथंच आराम करतो, मैं अभी सेट हो गया हूँ यहाँ पर. मी आता इथं सेट झालेलो आहे. कितने दिन हो गए मैं यहाँ पे एकदम अच्छे से मैं सब जगह अच्छे से अच्छा लग रहा है, मैं सेट हो चुका हूँ यहाँ पर. आणि मला आता सगळं व्यवस्थित माझं झालेलं आहे, चांगलं वाटतंय, मी सेट झालोय इथं. लेकिन परमेश्वर जो है ना वो आज्ञा देता है और वहां से कहता है उठ अभी और सारफत नगर में चले जा. पण परमेश्वर जो आहे ना तो आज्ञा देतो आणि त्याला म्हणतो उठ आणि सारफत या ठिकाणी जा. और वो जाता है. आणि तो जातो. वो हमारे जैसा नहीं है कि नहीं प्रभु मैं सेट हो गया हूं, अब कहाँ मैं हिलाता है, अब देखिए सब कुछ मेरा तो यहीं पर है. वो ऐसा नहीं कह रहा है. तो आमच्यासारखं नाही, आता नाही परमेश्वरा राहू दे ना, इथंच आता मी सेट झालोय, आता मी काही जात नाही. क्या अभी अच्छा नहीं लगेगा वहां जाने के लिए? पूरा वापस जीरो से शुरू करना पड़ेगा. आणि मग आता तिथं जायला मला चांगलं वाटणार नाही, कारण तिथे जाऊन मला परत शून्यापासून सुरुवात करावी इसलिए लागेल. परमेश्वर जब आज्ञा देता है ना तो परमेश्वर उसकी आज्ञा देकर हमें परखना चाहता है कि हम करते हैं कि नहीं करते. पण लक्षात घ्या, परमेश्वर जेव्हा आज्ञा देतो ना त्यावेळेस ते आज्ञा देऊन तो पारखत असतो की हा माझ्या सांगण्यानुसार करतो की नाही करत. ये परखता है कि हम आज्ञा पालन करते हैं कि नहीं करते तो हैं. पारखतो की आम्ही आज्ञा पालन करतो किंवा नाही करत. वो हमें देकर भी परखता है कि हम देते हैं कि नहीं देते तो हैं. आम्हाला देऊन देखील पारखतो की आम्ही देतो किंवा नाही देत. समझो आपको अचानक 5 लाख रुपए मिलते हैं. आता अचानक जर तुम्हाला 5 लाख मिळाले, आपको कहीं से 5 लाख आते हैं, आपकी कंपनी देती है, बोनस देती है, आपको अचानक कहीं से 5 लाख रुपए आ गए. आणि मग तुमची कंपनी तुम्हाला बोनस देते की कुठून तरी तुम्हाला 5 लाख रुपये येतात आणि तुम्हाला फार आनंद होतो. और वो बड़ा अच्छा लगता है कि 5 लाख रुपए आ गए, मुझे मिल गए हैं 5 लाख आणि रुपए. एकदम आम्ही शहरून जातो, अचानक मला 5 लाख रुपये मिळाले. और फिर मन में विचार आता है कि इसका एफडी करूं या कहीं इन्वेस्टमेंट करूं. आणि मग मनामध्ये विचार येतो की आता मी काय करू, याची एफडी करू का ये कुठे 5 लाख इन्व्हेस्टमेंट करू. 5 लाख का 10 लाख कैसे होगा? आता या 5चे 10 कसे होतील, हम वो सोचते हैं. आम्ही हा विचार करतो. लेकिन हम ये सोचना है कि परमेश्वर में आज्ञा दी है 5 लाख का 50,000 रुपए परमेश्वर का है. पण आम्ही हा विचार करायला पाहिजे की ह्या 5 लाखाचा दशमांश 50,000 होतो. ये परमेश्वर का है. आणि तो परमेश्वराचा आहे. परमेश्वर ने आज्ञा दी है कि उसका हर एक दशमांश हम उसके भंडार में लेकर आए. कारण परमेश्वराची ही आज्ञा आहे की त्याचा सर्व दशमांश आम्ही देवाच्या भांडारामध्ये घेऊन यावा. क्या हम परमेश्वर को धन्यवाद देते जब 5 लाख रुपए आते कि प्रभु तेरा धन्यवाद 5 लाख रुपए तूने हमें दिया है. आम्ही देवाचे आभार मानतो का की परमेश्वरा तुला धन्यवाद की हे 5 लाख रुपये तू आम्हाला दिले. और तूने दिया इसलिए प्रभु हम तेरा जो भाग है, तेरा जो हिस्सा है प्रभु, हम तुझे देते हैं. आणि तू हे दिलेस म्हणून हा तुझा जो 10वा भाग आहे प्रभु आम्ही तुझ्या चरणाजवळ आणतो. लेकिन हम वो सोचते हैं कि नहीं ये टूट जाएगा, 5 लाख का 4.5 हो जाएगा, अरे बाप रे फिर हमारे 50 लाख का नुकसान हो जाए, 50,000 का नुकसान हो जाएगा. आणि पण आम्ही काय विचार करतो, नाही हे 5 लाख आहे, मग हे तुटतील, मग त्या 50,000चं आमचं नुकसान होईल. और फिर हम बहुत बार सोचने लगते हैं. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही विचार करू लागतो. अरे भाई आज्ञा कहाँ है परमेश्वर ने करने के लिए? वो आज्ञा नहीं पालेंगे, हम परमेश्वर कितनी भी प्रार्थना करेंगे तो कहां से हमें मिल पाएगा ये बातें. अरे परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे की 10वा भाग द्यायचा आहे, तर तो आम्ही द्यायला पाहिजे. और हम परमेश्वर चाहते हैं कि आपकी और मेरी जरूरतें पूरी हो. आणि देवाची हीच इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्या गरजा पूर्ण व्हाव्या. लेकिन कब पूरी होगी? पण केव्हा पूर्ण होतील? जब आप और मैं करेंगे तब. जेव्हा तुम्ही आणि मी करू तेव्हा. क्योंकि जब परमेश्वर आज्ञा देता है तो आज्ञा देने के द्वारा आपकी और मेरी परख होगी. कारण परमेश्वर जेव्हा आज्ञा देतो ना त्यावेळेस त्या आज्ञा पालन आम्ही करतो किंवा नाही याबद्दल आमची पारख होईल. वो लड़के वो दोनों भी लड़के थे, वो अपने पिता की आज्ञा को नहीं मानते हुए दिखाई दे रहे हैं. आता हे दोन्ही पुत्र आम्ही पाहिले की ते दोघंही त्याची आज्ञा न पाळताना आम्ही पाहत आहोत. बड़े दिल कठिन हृदय के साथ में हो जाता है. आणि फार कठीण हृदयाने जड अंतकरणाने तो जातो.
नहीं, आज्ञा पालन पूरी खुशी के साथ में होना चाहिए। नाही, आज्ञा पालन जे आहे ते खुशीने आनंदाने करायला हवं. और एलिया को कहा सारफत में आ जा। आणि मग एलियाला सांगितलं की आता तिथून उठून तू सारफत या ठिकाणी जा. वो सारफत में आता है। तो सारफत येथे येतो. फिर हमें वो घटना मालूम है कि उसको एक विधवा वहां पर मिलती है। आणि मग आम्हाला पुढची घटना ठाऊक आहे की ती विधवा त्या ठिकाणी आहे. पहला राज्य 17 अध्याय 16 वचन में भी इसी प्रकार है। एलिया कहते हैं कि जा मेरे लिए एक रोटी लेकर आ जा। आणि मग एलिया म्हणतो जा आणि माझ्यासाठी एक भाकरी भाजून आण. और उस विधवा ने जो है यहोवा के उस वचन के अनुसार जो एलिया के द्वारा कहा गया था उसके अनुसार जब उसने किया तो परमेश्वर का वचन कहता है उसका ना तो घड़ा और ना उसकी जो तेल की कुपी थी वो समाप्त नहीं हुई अकाल के अंदर। आणि आम्ही पाहतो की त्या विधवेने जे परमेश्वराने तिला आज्ञा दिली त्या एलियाच्या द्वारे ती तिने पूर्ण केली. आणि आम्ही पाहतो की संपूर्ण दुष्काळामध्ये तिची तेलाची कुपी आणि पिठाचा डब्बा कधीच रिकामा राहिला नाही. जब हम यहोवा के उस वचन के अनुसार करते हैं जो 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 हमें हमारे पास तक आता है उसके सेवकों के द्वारा, तब परमेश्वर का वचन हमारे साथ में है कि हमें कभी भी अकाल नहीं पड़ने देगा। ज्यावेळेस आम्ही देवाची इच्छा पूर्ण करतो, त्याची आज्ञा आम्ही पाळतो, जी त्याच्या सेवकांच्या द्वारे आमच्यापर्यंत येते, त्यावेळेस आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची वाण पडत नाही. जब हम आज्ञा के अनुसार करेंगे तब हमें कुछ भी घटना होगी, यह परमेश्वर की प्रतिज्ञा आपकी और मेरे लिए है। जेव्हा आम्ही आज्ञानुसार सर्व आज्ञा पाळू त्यावेळेस आम्हाला कुठलीही कमतरता होणार नाही, हे देवाचं अभिवचन आहे. इसलिए मेरी बहन मेरे भाई, आज आपको और मुझे जो कहा गया है परमेश्वर के वचन के अनुसार उसको करते चले जाएं। आणि म्हणून माझ्या भाऊ बहिणींनो, जे काही परमेश्वराने त्याच्या वचनानुसार आम्हाला करण्यासाठी सांगितलेलं आहे ते तुम्ही आणि मी करत राहावं. क्योंकि आज्ञा पालन के अंदर बहुत सारी आशीष छुपी हुई है। कारण या आज्ञा पालनामध्येच बरेचसे आशीर्वाद दडलेले आहेत. और परमेश्वर ने उसे बुद्धिमान व्यक्ति का कहा है जो आज्ञाओं को स्वीकार करता है और उसको पालता है। आणि परमेश्वराने अशा व्यक्तीला बुद्धिमान व्यक्ती म्हटलेला आहे जो आज्ञा पाळतो आणि त्यानुसार चालतो. नीति वचन 10 अध्याय 8 वचन में लिखा है नीती 10:8 मध्ये असं लिहिलेलं वह आहे. बुद्धिमान व्यक्ति है जो आज्ञाओं को स्वीकार करता है। तो बुद्धिमान व्यक्ती आहे जो आज्ञा स्वीकारतो. इसी प्रकार मत्ती अध्याय 7 अध्याय 24 से 27 वचन में भी इसी प्रकार पढ़ते हैं। आणि मत्ती 7 आणि 24-27 मध्ये देखील आपण अशाच प्रकारे वाचतो. वहाँ दो व्यक्तियों के बारे में लिखा, एक बुद्धिमान व्यक्ति के बारे में लिखा हुआ है, एक मूर्ख व्यक्ति के बारे में लिखा आणि हुआ त्या है। ठिकाणी एक हुशार आणि एक मूर्ख व्यक्तीविषयी सांगितलं गेलेलं आहे. बुद्धिमान व्यक्ति वो है जो बातों को सुनता है और मानता है। आणि हुशार व्यक्ती तो आहे जो देवाचं वचन ऐकतो आणि त्याच्यावर चालतो. सिर्फ सुनता नहीं है, वो मानता है, चलता है। फक्त ऐकत नाही तर ते स्वीकारतो आणि त्यानुसार चालतो. और बुद्धिमान व्यक्ति बाइबल के अंदर उसी व्यक्ति को कहा गया है जो सुनकर उसको मानता है। आणि बुद्धिमान व्यक्ती त्यालाच म्हटलं गेलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये जो ऐकतो आणि त्यानुसार चालतो. और मूर्ख व्यक्ति वो है सिर्फ बातों को सुनता है पर उस पर चलता नहीं है। आणि मूर्ख व्यक्ती तो आहे फक्त जो गोष्टी ऐकतो पण त्यानुसार चालत नाही. इसलिए आपके और मेरे जीवन में आप और मैं बुद्धिमान बनना चाहते हैं या मूर्ख व्यक्ति बनना चाहता है, यह हम पर आधारित है। आता म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला मूर्ख व्यक्ती बनायचंय की बुद्धिमान व्यक्ती बनायचंय हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. जब हम करेंगे सुनकर तब बुद्धिमान व्यक्ति के समान चलेंगे। जेव्हा आम्ही ते ऐकून त्यानुसार चालू त्यावेळेस आम्ही एखाद्या बुद्धिमान व्यक्तीप्रमाणे होऊ. और परमेश्वर का जो वचन है, अगर हम कहते हैं कि परमेश्वर से बहुत प्यार करते हैं, मैं परमेश्वर के लिए ये करूंगा वो करेंगे, नहीं मेरे भाई, परमेश्वर से प्यार करना यही है कि हम उसकी आज्ञाओं को पालें। आणि परमेश्वरावर मी प्रेम करतो आणि मी हे करल ते करल हे नाही, हे सगळ्यात अगोदर काय आहे तर जर आम्ही देवावर प्रेम करतो तर आम्ही त्याच्या आज्ञेमध्ये राहावं. परमेश्वर से प्यार करने का मतलब है परमेश्वर की आज्ञाओं को पालना है। देवाबरोबर प्रेम करणं याचा अर्थ देवाच्या आज्ञा पाळणं. पूरे पवित्र शास्त्र में, पूरे बाइबल के अंदर आज्ञा पालन व विश्वास जो है एक दूसरे से जुड़े हुए हैं। आणि आम्ही संपूर्ण बायबल मध्ये पाहतो त्या ठिकाणी आज्ञा पालन आणि विश्वास हे एकत्र चालतात. ये एक दूसरे से अलग नहीं है। ते एकमेकापासून वेगळे नाहीये. एक है तो दूसरी नहीं है, ऐसा नहीं है। एक आहे आणि दुसरं नाही तर असं नाही. ये दोनों एक साथ में जुड़े हुए हैं। हे दोन्ही जे आहे ते एकत्र जुडलेले आहे. अब देखिए परमेश्वर ने अब्राहम को कहा, आता पहा परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं उत्पत्ति 22 अध्याय 18 वचन के अंदर, उत्पत्ति 22:18 मध्ये वो कहता है कि मैं तुझे सारी पृथ्वी के जातियों को तेरे वंश के द्वारा मैं उसको धन्य कहूंगा। आणि मग या संपूर्ण पृथ्वी तलाच्या जातींमध्ये तुझा वंश धन्य असं मी करेन, क्योंकि तूने मेरी बात को माना है। कारण की तू मी सांगितलेली गोष्ट ऐकलेली आहे. उसने परमेश्वर की बात को माना, इसलिए परमेश्वर ने उसे कहा कि पृथ्वी की सारी
सारी जातियां जो हैं, जातियों के जो वंश हैं, वो तेरे कारण धन्य होंगे. आणि मग त्यांनी आज्ञा पाळली, त्यानुसार केलं आणि म्हणून त्याला परमेश्वराने आशीर्वाद दिला की या पृथ्वी तलावरच्या सर्व जातींच्या लोकांना मी तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित करेन. ऐसी उसको प्रतिज्ञा नहीं मिली है. अशीच काय त्याला ती अभिवचन मिळालेलं नाही. जब उसने किया, जेव्हा त्याने केलं, जब उसने आज्ञा के अनुसार किया, जेव्हा त्याने आज्ञानुसार केलं, क्या बात उसने मानी, क्या बात उसने आज्ञा पाली. काय त्याने गोष्ट ऐकली, काय आज्ञा पालन त्याने इसहाक का केलं. बलिदान, इसहाकाचं अर्पण. इसहाक का बलिदान उस वेदी पर उसने चढ़ने के लिए तैयार हुआ. इसहाकाला अर्पण म्हणून त्या वेदीवर चढवण्यासाठी तो पुढे गेला. उसने आगे पीछे नहीं देखा, त्याने मागे पुढे पाहिलं नाही. क्योंकि ये स्वर्ग से आई हुई, परमेश्वर की आई हुई ये आज्ञा है. कारण ती स्वर्गातून आलेली देवाची आज्ञा होती. वो आज्ञा पालन के लिए वो निकल पड़ा. आणि म्हणून ती आज्ञा पाळण्यासाठी तो निघाला. बलिदान देना कोई आसान काम नहीं है. अर्पण देणं ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये. और आज्ञा पालन जो है वो बड़ा आसान काम नहीं है. आणि आज्ञा पालन हे फार काही सोपी गोष्ट नाहीये. आज्ञा पालन के द्वारा परमेश्वर उसे परखना चाहता था कि ये देखते हैं करता है कि नहीं. आज्ञा पालनाच्या द्वारे परमेश्वर त्याला पारखू इच्छित होता की हा करतो की नाही. लेकिन वो आज्ञा पालन में विजयी हुआ. पण तो आज्ञा पालनामध्ये विजयी झाला. और फिर परमेश्वर उसे कहता है तूने मेरी आज्ञा को माना है ना, इसलिए सारी पृथ्वी के वंश जो है वो धन्य होंगे तेरे द्वारा. आणि त्याने आज्ञा, आणि मग परमेश्वर म्हणे तू माझी आज्ञा पाळली ना, आणि मग त्यामुळं संपूर्ण या पृथ्वी तलावरती तुझ्या वंशाच्या द्वारे मी सर्वांना आशीर्वादित हमारे करेन. द्वारा परमेश्वर पृथ्वी को धन्य बनाना चाहता है. आमच्याद्वारे परमेश्वर या पृथ्वीला धन्य बनवू इच्छितो. पृथ्वी के लोगों को आशीर्वादित करना चाहता है. पृथ्वीवरील लोकांना आशीर्वादित करू इच्छितो. किस लिए? कशासाठी? कशासाठी? कि परमेश्वर के राज्य में प्रवेश करें. की ते परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू किसके शकतील. द्वारा? कुणाच्या द्वारे? जो आज्ञा पालन करते हैं उनके द्वारा परमेश्वर पूरी पृथ्वी को धन्य कहना चाहता है. जे आज्ञा पालन करतात त्यांच्या द्वारे परमेश्वर या संपूर्ण पृथ्वीला धन्य करत आहे. दूसरा अध्याय 9 वचन कहता है 2 कोरिन्थ 2:9 असं म्हणतं कि वो हमें परखता है जब वो बातों को कहता है. तो आम्हाला पारखतो ज्यावेळेस त्या आज्ञा देतो. मैं वो परखता है कि मेरी सब बातों को मानने के लिए तैयार है कि नहीं. आणि तो पारखतो की हा व्यक्ती माझ्या सर्व आज्ञा पाळण्यासाठी तयार आहे किंवा नाही. जब हम आज्ञा को पालेंगे, जेव्हा आम्ही आज्ञा पाळू, तो परमेश्वर हमारे जीवन के अंदर हमें परखेगा तेव्हा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला कि पारखेल मैं करता हूं, हम करते हैं कि नहीं करते की हैं. आम्ही करतो किंवा करत नाही. जब आज्ञा को पालेंगे तो परमेश्वर की आशीष हमारे लिए है. जेव्हा आम्ही ते करू त्यावेळेस देवाचे आशीर्वाद आमच्यासाठी आहेत. इसलिए आज मैं आपसे कहना चाहता हूं मेरे बहन मेरे भाइयों कि अपने जीवन के अंदर परमेश्वर ने जो आज्ञा हमारे लिए दिया है उसको हम पालते हुए आगे बढ़े. आणि म्हणून आज माझ्या भाऊ बहिणींनी तुम्हाला सकाळी सांगू इच्छितो की जे काही परमेश्वरने आमच्या जीवनामध्ये आम्हाला आज्ञापलं आहे ते सर्व काही आम्ही करत चालावं. क्या आज हम तैयार हैं उसकी आज्ञा को पालने के लिए? आज त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी आम्ही तयार आहोत का? हम अगले इसमें देखेंगे कि परमेश्वर की आज्ञा क्या आज्ञा है. परमेश्वर ने हमें बाइबल के अंदर हजारों आज्ञा पर प्रभु ने हमें दिया आणि है. आम्ही पुढच्या वेळेस पाहणार आहोत की किती प्रकारच्या आज्ञा आहेत, काय काय आज्ञा परमेश्वराने ह्या संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये हजारो आज्ञा देवाने दिलेल्या और आहेत. आज्ञा के पीछे क्या प्रतिज्ञाएं जुड़ी हैं वो भी देखेंगे. आणि आज्ञांच्या पाठीमागे काही अभिवचनं जुडलेली आहेत ते देखील आम्ही पाहणार आहोत. इसलिए आज हम प्रार्थना करें कि परमेश्वर तेरी आज्ञा का पालन करने के लिए तो हमें सिखा. आणि म्हणून आज आमची हीच प्रार्थना असू द्यात की तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी परमेश्वर तू आम्हाला शिकव. चाहे वो परमेश्वर को दशमांश देने की आज्ञा हो, मग ते देवाला दशमांश देण्याविषयी असू दे, वो सुसमाचार प्रचार करने की आज्ञा हो, ती सुसमाचार पोहोचवण्याची, सुवार्ता सांगण्याची आज्ञा असो, वो बाइबल पढ़ने की आज्ञा हो, ती बायबल वाचण्याची आज्ञा असू दे, वो कोई भी आज्ञा क्यों ना हो. आज हम प्रार्थना करें कि परमेश्वर तेरी आज्ञाओं को पालने के लिए तू मुझे समझ और बुद्धि दे. आणि कुठली का आज्ञा असना परमेश्वराकडे प्रार्थना करू की ती आज्ञा पालनाची बुद्धी तू आम्हाला दे. लेकिन हम वो ना बने आदम के जैसा. आदम को कहा वो आज्ञा दिया खुदा बाप ने उसको इस फल को ना खाना. आपण त्या आदामाप्रमाणे होऊ नये, जसं की परमेश्वराने त्याला आज्ञा दिली होती की तू या झाडाचं फळ खाऊ नको. लेकिन उसने वही किया जो उसको नहीं करना था. पण त्यांनी तेच केलं जे त्याला करायचं नव्हतं. आज भी मनुष्य वैसा ही है. आजही मनुष्य तसाच आहे. परमेश्वर उसको आशीष देना चाहता है. परमेश्वराची इच्छा आहे की त्याला आशीर्वादित करावं. परमेश्वर उसको आगे बढ़ाना चाहता है. परमेश्वर त्याला पुढे घेऊन जाऊ इच्छितो. लेकिन वो मनुष्यों की बातों को सुनकर वो अपने जीवन को व्यतीत करता है. अपनी मन की सुनकर वो अपने जीवन को व्यतीत करता है. जो परमेश्वर ने कहा उसको वो नहीं सुनता है. पण लोकांचं ऐकून, मनाचं
ऐकून ते त्याप्रमाणे करतो आणि जे नाही करायला सांगितलं त्या गोष्टी त्याच्याकडून घडतात. हम देखते हैं आदम को जो है वो एदन की वाटिका से बाहर निकाल दिया आम्ही गया. पाहतो की आदामाला त्या एदेन बागेतून बाहेर हाकलून लावण्यात आलं. इसका मतलब ये कि आज्ञा ना पालने वालों को परमेश्वर जो है अपने 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 से वो अलग कर देता है. याचा अर्थ हा की आज्ञा न पाळणाऱ्या लोकांना परमेश्वर स्वतःपासून दूर करतो. बाइबल का वचन कहता है कि आज्ञा ना मानने वालों पर परमेश्वर का कोप रहता है. आणि बायबलचं वचन असं सांगतं की आज्ञा न पाळणाऱ्यांवरती परमेश्वराचा कोप येतो. हम बहुत बार सुनते हैं कि हमारे बच्चे नहीं सुनते हैं ब्रदर, आणि आम्ही बऱ्याचदा ऐकतो की आमचे लेकरं ऐकत नाहीत, वो सुनते नहीं हैं, ते ऐकतच नाही वो एकदम बहुत गड़बड़ी करते हैं. आणि बडबडच करत राहतात. क्यों नहीं सुनते हैं? का नाही ऐकत? क्या हम भी हमारे जीवन के अंदर हमने कभी आज्ञा को माना है? हमने उसकी आज्ञा को सुनकर वैसा किया है? आम्ही आमच्या जीवनामध्ये आज्ञापालन केलंय का? जसं तो म्हणतो त्याप्रमाणे आम्ही चाललोय का? वो हमारे जीवन से सीखना चाहिए. त्यांनी आमच्या जीवनाकडे बघून शिकलं पाहिजे. जब हम आज्ञा को पालेंगे तब वो देखेगा और वो भी उसी प्रकार बनेगा जैसा जैसा आप और मैं सोचते हैं. आणि जेव्हा आम्ही आज्ञापालन करू तर तो मुलगा देखील आमच्याकडे बघून त्याप्रमाणेच शिकणार आहे. क्या हमारे समय पे हम परमेश्वर के हम परमेश्वर से प्यार करने वाले लोग हैं क्या? आम्ही देवावर प्रेम करणारे लोक आहोत का? परमेश्वर का प्रेम इस बात से दर्शाता है कि मेरा प्रार्थना का जीवन, मेरा बाइबल पढ़ने का जीवन ये दर्शाता है कि मैं उसकी आज्ञा का पालन करता हूँ. आणि परमेश्वर जो आहे त्याच्या प्रती जे आमचं प्रेम आहे ते कशा प्रकारे दर्शवलं जातं की आमच्या प्रार्थनेचा वेळ आम्ही बायबल वाचन त्यावेळेस करतो का? और ये बच्चे देखते हैं. आणि हे सर्व काही लेकरं अगर पाहतात. हम नहीं करेंगे तो वो भी नहीं करेंगे. आणि जर आम्ही करणार नाही तर ते देखील करणार नाही. इसलिए अगली पीढ़ी को आज्ञा पालन सिखाने का काम आपका और मेरा है. आणि म्हणून पुढच्या पिढीला आज्ञापालन शिकवण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. उत्पत्ति 18 अध्याय 19 वचन में इसी प्रकार कहता है. उत्पत्ती 18 आणि 19व्या वचनामध्ये असंच सांगतं. वो कहता है कि अपने पुत्रों अब्राहम को उसने कहा, अब्राहम को ये बात कही परमेश्वर ने. आणि अब्राहमाला परमेश्वराने ही गोष्ट सांगितली. देखो कितना विश्वास परमेश्वर उस पर करता है. पहा परमेश्वर त्याच्यावर किती विश्वास ठेवत आहे. परमेश्वर कहता है मैं जानता हूं. आणि परमेश्वर म्हणतो मला ठाऊक आहे. देखिए अब्राहम के विषय में वो कहता है मैं जानता हूं इस अब्राहम को. आणि पहा अब्राहमाविषयी तो म्हणतो की मी ओळखतो याला. वो क्या कहता है परमेश्वर? देखिए तो काय म्हणतो परमेश्वर, आपण पाहूया. उत्पत्तीचा 18वा अध्याय आणि 19व वचन. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की मैंने उसको चुन लिया है, मैं उसको जानता हूं, इसलिए त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्याय नीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहमाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे. देखिए अब्राहम के विषय में परमेश्वर कहता है मैंने इसको नियुक्त किया है क्योंकि ये आगे आने वाली पीढ़ी को ये व्यक्ति सिखाएगा. आता पहा अब्राहमाविषयी परमेश्वर असं या ठिकाणी सांगत आहे की मी त्याला निवडलं यासाठी की तो येणाऱ्या पिढीला त्याविषयी मार्गदर्शन करेल. अब्राहम जो है अपने पुत्रों को, परिवार को, आज्ञा को सिखाएगा. आणि अब्राहम जो आहे ते आपल्या पुत्राला, आपल्या कुटुंबाला आज्ञा शिकवेल. हम सभी का काम ये है कि अपने परिवारों को, अपने परिवार में अपने पुत्रों को, हमारे परिवार में जो लोग हैं उनको परमेश्वर के पीछे चलना सिखाएं, आज्ञा पालना सिखाएं. हे आमचं काम आहे की आमच्या कुटुंबाला, आमच्या लेकरांना, आमच्या सर्व नातेवाईकांना आम्ही शिकवावं देवाची आज्ञा पाळण्यासाठी. बहुत लोग हैं ना सिर्फ सिखाने का काम करते हैं, सिखाने का काम करते हैं. बऱ्याचदा आम्ही फक्त शिकवणं आणि शिकवण्याचंच काम करतो, लेकिन हम सीखते नहीं हैं. पण आम्ही शिकत नाही. हम सदुकी और फरीसी के जैसे हैं. आणि आम्ही त्या सदुकी परुषीं प्रमाणे होऊन जातो. वो कहते हैं वो सिर्फ बड़े बड़ी बातों को दूसरे के ऊपर डाल देते हैं कि ये करो, लेकिन खुद नहीं करते हैं. ते फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी इतरांवर लादतात की असं करा म्हणून, पण ते स्वतः तसं करत नाही. नहीं मेरे बहन मेरे भाई, बाइबल सबसे पहले हमें सिखाती है. नाही माझ्या भाऊ बहिणी, जे पवित्र शास्त्र आहे ते सर्वप्रथम आम्हाला शिकवतं. पहले हमें सीखना है, पहिला आम्हाला शिकायची पहले गरज हमें आहे. आज्ञाकारी बनना है, पहिला आम्हाला आज्ञा पालन करणारा उसके बनायचं बाद आहे. हमें सिखाना है. आणि त्याच्यानंतर आम्हाला शिकवायचंय. जब आप दशमांश को डालना शुरू करेंगे, जेव्हा आम्ही दशमांश टाकायला सुरुवात करू, जब आप अपने बच्चों को
प्रार्थना की वेदी पर लेकर बैठेंगे। आणि ज्या वेळेस तुम्ही आपल्या लेकरांना प्रार्थनेच्या वेदीवर घेऊन बसाल, अभी लॉकडाउन है, लेकिन लॉकडाउन खुलने के बाद में हम कितना समय परमेश्वर के लिए देते हैं, हम सही समय पे आराधना के लिए किस तरह आते हैं, ये सब हमारे बच्चों को हमें सिखाना है। आता लॉकडाऊन आहे, पण लॉकडाऊन उघडल्यानंतर आम्ही प्रार्थनेची वेळ आणि मंदिरामध्ये येण्याची वेळ कशा प्रकारे पाळतो हे सर्व काही आम्हाला आमच्या लेकरांना शिकवायचंय. लॉकडाउन में भी सुबह 10 बजे हम प्रभु की आराधना करने के लिए इकट्ठा होते हैं, ये बात को भी सिखाना है। आणि लॉकडाऊन नंतर आम्ही सकाळी 10 वाजता लॉकडाऊन असून देखील देवाच्या सानिध्यामध्ये येतो, ही गोष्ट लेकरांना शिकवायची आहे. उन्हें लेकर बैठना है, त्यांना घेऊन बसायचंय. उनके साथ में परमेश्वर की आराधना करने के लिए हम ऑनलाइन हमें करना है। आणि त्यांच्या बरोबर त्यांना घेऊन बरोबर 10 वाजता ऑनलाईन आम्हाला आराधनेसाठी बसायचंय. हमारे परिवार को ये बात को सिखाना है। आणि आमच्या कुटुंबाला ही गोष्ट आम्हाला शिकवायची आहे. मैंने बहुत लोगों से मैंने पूछा, भैया आप 10 बजे ऑनलाइन में जुड़े हो कि नहीं? आणि बऱ्याचशा लोकांना मी विचारलं 10 वाजता तुम्ही आराधनेमध्ये बसता का नाही? नहीं दादा, आज बहुत काम था, मैं अपने समय के अनुसार मैं देखता हूँ। नाही दादा, आज खूप काम होतं, मला जसा वेळ मिळेल तसं मी पाहतो. वेरी गुड, खूप छान. प्रभु का धन्यवाद उसके लिए। प्रभूला धन्यवाद त्यासाठी. हम हमारे अनुशासन को अगर नहीं बनाएंगे तो हमारे बच्चे भी अनुशासन को नहीं बनेंगे। आम्ही जर शिस्त पाळली नाही तर आमचे लेकरं देखील शिस्तीमध्ये राहणार और नाही. ये परमेश्वर कहता है, अब्राहम को मैं जानता हूँ, वो आने वाली पीढ़ी को वो सिखाएगा। आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, मी अब्रामाला जाणतो की येणाऱ्या पिढीला तो शिकवेल. क्यों मालूम है? का माहिती का? उसने अपने एकुलता एक बेटे को उसने बलिदान करने के लिए भी वो पीछे नहीं हटा, आज्ञा का पालन किया। कारण की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र देखील बलिदान करण्यासाठी मागे हटला नाही, तर त्यांनी देवाची आज्ञा पूर्ण केली. इसलिए परमेश्वर कहता है, ये व्यक्ति योग्य अपने बच्चों को, अपने परिवार को ही सिखाएगा। आणि मग म्हणून परमेश्वर म्हणतो, हाच व्यक्ती योग्य आहे जो आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी आणि आपल्या पिढीला तो शिकवू शकतो. क्या हमारे बच्चों को हम सिखाने के लिए तैयार हैं आज्ञाओं को? आमच्या लेकरांना आम्ही आज्ञा शिकवण्यासाठी तयार आहोत का? इस दुनिया की सबसे बड़ी आज्ञा जो है ना, वो परमेश्वर के वचनों को सिखाना है। या जगामधली सगळ्यात मोठी आज्ञा काय असेल तर देवाची वचनं शिकवणं. तो आइए मेरे बहन मेरे भाई, आज हम इस प्रतिज्ञाओं को करें कि हम खुद आज्ञा पालन को सीखें परमेश्वर के वचन के अनुसार, और अपने परिवारों को भी हम सिखाएं। या मग माझ्या भावा बहिणींनो, आपण स्वतः आज्ञा पालनाविषयी शिकूया आणि आमच्या कुटुंबाला देखील शिकवण्याचं काम आम्ही करूया. हम आने वाले भागों में देखेंगे येणाऱ्या भागांमध्ये आम्ही पाहणार आहोत आज्ञाओं के पीछे कितनी प्रतिज्ञाएं छुपी हुई हैं। आज्ञांच्या मागे किती अभिवचनं लपलेली आहेत. जब मैं इस भाग को पढ़ रहा था, जेव्हा हा भाग मी वाचत होतो, वो नया प्रकाशन प्रभु ने इन बातों के लिए दिया। आणि नवीन प्रगटीकरण परमेश्वराने याविषयी मला दिलं. कम से कम मैं 100 पेजों को लिख दिया मैंने आणि कालपासून जवळपास 100 पानं मी लिहून काढली आज्ञा पालन के ऊपर, आज्ञा पालनाविषयी. और परमेश्वर एक नए आशीष से इन वचनों के द्वारा मुझे भर दिया। आणि परमेश्वर नवीन आशीर्वादाने या वचनांच्या द्वारे आम्हाला भरणार आहे. आज मैं ये कहना चाहूंगा कि परमेश्वर में आज्ञा पालन करने के लिए कहा है। आणि मी आज हेच म्हणू इच्छितो की परमेश्वराने आम्हाला आज्ञा पालन करण्याविषयी सांगितलेलं आहे. आइए उसको करें या आपण त्याला म्हणूया, और परमेश्वर की आज्ञा में बने रहें। आपण परमेश्वराच्या आज्ञेमध्ये बनून राहूया. गॉड ब्लेस यू, प्रभु को आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड। ये सुंदर समय है, हमने सुंदर सा आराधना प्रभु को दिया है कि और वचन की ओर से प्रभु ने हमसे बात किया है। ये अभी समय है प्रभु को उत्तम से उत्तम देने का समय है। अपने दिल से प्रभु को आनंद से और खुशी से और प्रभु का भंडार में देने का समय है। और प्रभु का वचन ये कहता है, नीति वचन 3, 9 और 10 में प्रभु का वचन हमें सिखाता है, अपनी संपत्ति के द्वारा और अपने भूमि की सारी पहले उपज दे देकर यहोवा का प्रतिष्ठा करना। इस प्रकार तेरे खत्ते भरपूरे रहेंगे और तेरे रसकुंडे से नया दाखमद उमड़ता रहेगा। प्रभु का वचन हमें सिखाता है, जब भी हम प्रभु को प्रथम स्थान देते हैं, हमारा सारे कामों में प्रभु हमें आशीष से और भी आशीष की ओर लेकर जाएगा और उन्नति से और भी उन्नति की ओर लेकर जाएगा। लेकिन हमें पहली स्थान प्रभु को देना है। आराधना की ओर से हमने प्रथम स्थान प्रभु को दिया है और वचन से प्रभु ने हमसे बात किया है। अभी हमारा दिल से प्रभु को उत्तम से उत्तम देने का समय है। और ये वचन हमें सिखाता है, व्यवस्था विवरण 28:12 में, यहोवा तेरे लिए अपने आकाश रूपी उत्तम भंडार को खोलकर तेरे भूमि पर समय पर में बरसाया करेगा और तेरे
सारे कामों पर आशीष देगा। और तू बहुतेरी को उधार देगा, परंतु किसी से उधार लेना ना पड़ेगा। और यहोवा तुझको पूंछ नहीं किंतु सिर ठहराएगा, तू नीचे नहीं परंतु ऊपर रहेगा। जब भी हम प्रभु को सम्मान देते हैं, हम ऐसी आशीष की ओर बढ़ते हैं। लेकिन हम प्रभु को सम्मान देना सीखना है, और देने के पद्धति ये है कि ये एनवलप है, आप ये एनवलप पे रखकर किसी बिल्डिंग फंड के लिए है और किसी कार्य के लिए दे रहे हो, लिखकर आपके नाम लिखकर आप ऑफरिंग बॉक्स में डाल सकते हैं, या तो गूगल पे के ओर से और ऑनलाइन पेमेंट कर सकते हैं, चेक थ्रू भी पेमेंट कर सकते हैं। प्रभु आपको आशीष दे, आमीन। महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी। यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा। यीशु तेरी महिमा करता हूँ मैं सर्वदा। महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी। तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, तेरे लिए यीशु हर दर सहूंगा। तेरे लिए जीऊंगा, तेरे लिए मरूंगा, तेरे लिए यीशु हर दर सहूंगा। पर मैं तेरे वचन को बाँटता ही रहूंगा, पर मैं तेरे वचन को बाँटता ही रहूंगा। महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी, महिमा महिमा हो तेरी। प्रभु आपके नाम को धन्यवाद देते हैं, मान में मगर और सम्मान देते हैं प्रभु जी। प्रभु देने की ओर से जो लोग प्रभु जी आपको सम्मानित किया है प्रभु जी, उनको आपने उनके हृदय को जांचा है प्रभु जी। हम धन्यवाद देते हैं प्रभु उन परिवारों के लिए प्रभु जी। प्रभु जी उन सारे कामों में प्रभु जी आप आशीषित से आप आशीषित बना के रखिए प्रभु जी। और प्रभु जी आपके वचन के अनुसार प्रभु जी उनको उन्नति से और उन्नति की ओर लेकर जाइए प्रभु। जो दे नहीं पाए प्रभु जी, उनको प्रभु जी अगले बार प्रभु जी देने के लिए सहायता करना, उन सारे फाइनेंस को ब्लेस करना प्रभु जी। आगे के समय आपके पवित्र हाथों में देते हैं प्रभु जी। मान महिमा गौरव सम्मान देते हैं प्रभु जी। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते हैं प्रभु, आमीन। प्रेज द लॉर्ड। माझं नाव संतोष गेगाटे आहे, मी वाघोली इथं राहतो आहे। आपल्या इथं वाघोली चर्चमध्ये जवळपास मी 2 ते 3 वर्ष झाले येतो आहे। तर माझी साक्षी अशी आहे की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझं म्हणजे जे काम आहे, नोकरी गेलेली होती आणि नोकरी गेलेली असताना मी घरी असताना मी घरून बाकी ऑनलाईन इथं सर्च करत राहिलो आहे ना, लॅपटॉपवरती बाकीचे वेबसाईट वगैरे होते त्याच्यावरती मी सर्च करत राहिलो। तर एका ठिकाणी मला वॅकन्सी वाटली, तर तिथं मी मेल केला आहे, त्याला अप्लाय केला आहे आणि त्यानंतर त्यांना मला ऑफर केली की तुम्ही जॉईन होऊन जा म्हणून। पण नेमका तो पिरियड जो होता तो जून आणि जुलैचा पिरियड होता। तर त्यांना म्हटलं मी यावेळेस येऊ शकत नाही, तर मला थोडा वेळ द्या। तर ते बोलले काही हरकत नाही की तुम्ही पुढल्या महिन्यामध्ये कॉल करून या। तर पुढल्या महिन्यामध्ये परत लॉकडाऊन वाढत गेलं आणि त्यामध्ये माझे काकासुद्धा आजारी पडले, त्यांना हॉस्पिटलाइज करणं पडलं आणि घरची परिस्थिती असं भीतीचं वातावरण असल्यामुळे कोरोनामुळे मी येऊ शकलो नाही। तर मी त्यांना सांगितलं मी आता पण येणार नाही, म्हटलं थोडं इकडे ट्रान्सपोर्टेशनचा सुद्धा प्रॉब्लेम आहे, तर ज्यावेळेस इकडून गाड्या वगैरे चालू होतील तर त्यावेळेस मी येणार म्हटलं इकडे पुण्याला। तर ते बोलले काही हरकत नाही। आणि नंतरून ज्यावेळेस इथं ऑगस्टला ज्यावेळेस मी पूर्ण मनाची तयारी केली येण्यासाठी इकडे, तर त्यांनी नंतर माझ्या मेलचा रिप्लाय करणं बंद केला आणि मला फोनसुद्धा माझा अटेंड करत नव्हते। मग आणि नंतर मी इथं आल्यानंतर मी त्या जॉबच्या भरोशावरच इथं आलेलो होतो, कारण पहिला जॉब तर मला ऑलरेडी सुटला होता आणि इथं आल्यानंतर मी खूप टेन्शनमध्ये आलो। नंतर मी दादांना सांगितलं असं असं आहे, तर त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली। ते बोलले काही हरकत नाही, तर तुमचं जॉबचं काम होऊन जाईल।
तर नंतर मग मी तिथे त्यांच्या ऑफिसवर गेलो, कारण ते माझा फोन उचलत नसल्यामुळे मी डायरेक्ट त्यांच्या ऑफिसवरती गेलो आणि मी ठरवलं होतं की काहीतरी त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना म्हणेल की बाबा मला प्लीज तुम्ही जॉब द्या, कारण कसं लॉकडाऊनमुळे दुसरा जॉबचे हे नव्हते, जास्त चान्सेस नव्हते. त्यांना म्हटलं यांनाच रिक्वेस्ट करून आपण हा जॉब घेऊयात. पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर साहेब नव्हते. ज्या मित्रांनी मला ते सांगितलं होतं तर त्यांनासुद्धा मी फोन केला, तर त्यांनी साहेबासोबत डिस्कस करून सांगितलं की आता सध्या आमचेच जे वर्कर आहेत ते अर्धे वर्कर म्हणजे आम्ही काढलेत आणि अर्धे वर्कर घरी बसलेले आहेत, वर्क फ्रॉम होम करतात, तर तुला सध्या घेऊन मी काय करू. तर ज्यावेळेस लॉकडाऊन ओपन होणार त्यावेळेस तू परत एक वेळा ट्राय कर. तर मी खूप डिसअपॉइंटमेंट झालो, खूप निराश झालो. घरी आल्यानंतर मी दादांना सांगितलं की असा प्रॉब्लेम झाला आहे म्हटलं. तर दादांनी प्रार्थना केली आणि सांगितलं की काळजी करू नका, प्रभू येशूने तुमच्यासाठी याच्यापेक्षा सुद्धा सुंदर जॉब ठेवलेला असेल, तो याच्यापेक्षा सुद्धा चांगला जॉब तुम्हाला देईल, तर तुम्ही म्हणजे धीर धरा आणि खचून जाऊ नका. तर मी म्हटलं काही हरकत नाही. नंतर बरेच म्हणजे 4, 5, 6 दिवस 8 दिवस असे निघून गेले. मी म्हणजे खूप टेन्शनमध्ये होतो, प्रार्थना चालू होती देवांची. तर नंतर असं सर्च करता नंतर इथं मला खराडीलाच एका ठिकाणी म्हणजे जॉबचं हे दिसले मला. तर नंतर मग मी खराडीला गेलो, तिथं इंटरव्ह्यू दिला. तर प्रभू येशूने खूप चांगलं काम केलं, तो जॉब मला मिळाला आणि तो जॉब आहे तो माझ्या मनासारखं मिळाला आणि त्याचं पेमेंट आहे सुद्धा आहे, तर मला माझ्या पहिल्या पेमेंटपेक्षा सुद्धा खूप जास्त मिळालं. पॅकेजसुद्धा खूप चांगलं मिळालं आणि जॉबसुद्धा चांगला मिळाला. तर सर्व काही मनासारखं झालं. या सर्व गोष्टी श्रेय मी प्रभू येशूला देतो आणि सर्व मान महिमा आणि गौरव सन्मान सर्व मी प्रभू येशूचा करतो, म्हणून मी साक्षी देतो. आमीन. माझं नाव आर्यमान धुतले. हे होणे एक परम शब्द आहे, ते देवच होता आणि शब्द देव होता. हेलो, प्रेज द लॉर्ड. माय नेम इज जेरिना वर्खनिया. मैं आज आपको एक गाना सुनाऊंगी. यीशु तू है मेरा मार्ग सत्य जीवन, तू है प्रभु देता मुझे आत्मा का बल. यीशु तू है मेरा मार्ग सत्य जीवन, तू है प्रभु देता मुझे आत्मा का बल. यीशु ही जीवन है और मार्ग है, यीशु ही सत्य है और प्रेम है. यीशु ही जीवन है और मार्ग है, यीशु ही सत्य है और प्रेम है. तूने जमुड से प्रेम किया, प्रेम के बदले जीवन दिया, सामर दिया, भरोसा दिया और जिंदगी. तूने जमुड से प्रेम किया, प्रेम के बदले जीवन दिया, सामर दिया, भरोसा दिया और जिंदगी. यीशु तू है मेरा मार्ग सत्य जीवन, तू है प्रभु देता मुझे आत्मा का बल. तूने जमुड. Praise the Lord. Now I will tell Psalms 1 and 2. Psalms 1. Blessed is the man who walks not in the counsel of ungodly, nor stands in the path of sinner, nor sit in the seat of scornful, but his delight is in the law of the Lord. In his law he meditates day and night. He shall be like a tree planted by the rivers of water, that brings forth its fruit in its season. The ungodly are not so, but are like chaff which wind drives away. The ungodly shall not stand in the judgment, nor in sinner in the congregation of righteous. But the Lord knows the way of the righteous, but the way of the ungodly shall perish. The Psalms 2. Why do the nation and people plot a vain thing? The kings of the earth set themselves and rule at a council against the undaunted, saying, Let us break their bonds into pieces and cast away their cords from us. He who sits in the heaven shall laugh and shall hold them in his decision. Then he shall speak to them in his wrath and distress them in his deep displeasure. Yet I have set my king in the holy hill of Zion. I will declare the decree. The Lord has said me, You are my son. Today I have begotten you. Ask me, I will give you the nations for your inheritance and the ends of the earth for your possession. Why the
You shall break them with a rod of iron. You shall dash them pieces like a potter's vessel. Be wise, O king, instructed you, and the judges of the earth. Serve the Lord with fear, rejoice with trembling. Kiss the Son, lest he will be angry, and shall perish you in the way. His wrath is kindly but a little. Blessed are those who put trust on him. My name is Liya Asumi Sadimi. आज मी तुम्हाला वचन म्हणून दाखवणार. येशया 43:1. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहे. आमेन. आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया. प्रभु जी, हम तेरा धन्यवाद करते इस समय और प्रार्थना करते हैं प्रभु जी, आने वाले दिनों में हम और अधिक गहराई से तेरे वचनों में सीखना चाहते हैं प्रभु जी, और तेरी आज्ञाओं को मानकर हमारे जीवन को व्यतीत करना चाहते हैं प्रभु जी। हमें बता खुदा बाप कि तेरे वचनों में हम किस प्रकार आगे बढ़े, तेरे वचनों की आज्ञाओं को हम किस प्रकार आगे लेकर जाए हमारे जीवन में, किस प्रकार हम आगे बढ़े, सीखा पवित्र आत्मा के सामर्थ्य से। प्रभु जी, हम धन्यवाद देते हैं प्रभु कि आज्ञाकारिता में प्रभु जी तेरी उपस्थिति छुपी हुई है पिता। आज्ञाकारिता में प्रभु जी तू हमारी जरूरतों को पूरा करने का वादा तूने किया। आज्ञाकारिता से ही हमारे जीवन में सफलता छुपी हुई है प्रभु जी। आज्ञाकारिता में ही अगले स्तर में हम पहुंच सकते हैं प्रभु जी। यह तूने हमें सिखाया, उसके लिए धन्यवाद करते हैं। होने दे खुदा बाप, हमारे जीवन के अंदर जो तूने कहा है प्रभु जी, उसके अनुसार अपने जीवन को व्यतीत करते हुए हम आगे चलें, ऐसा होने दे प्रभु जी। हम कुछ नहीं चाहते तुझसे, हम चाहते हैं प्रभु कि तेरी आज्ञाओं में हम बने रहें प्रभु जी। हम तेरी आज्ञाओं को पकड़कर अपने जीवन में चलते रहें प्रभु जी। हम तेरी आज्ञाओं से कभी भी विभाजित ना हो प्रभु, ऐसा होने दे खुदा बाप। और आने वाले दिनों में और हमें समझा और हमें आगे लेके चल प्रभु जी। सब महिमा तुझे देते हुए यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। आमीन. गॉड ब्लेस यू। प्रभु आपको सबको आशीष दे और आप आगे बढ़ते चले जाएं। आमीन, आमीन, आमीन। प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो आणि आपण सर्वजण मिळून पुढे जात जाऊ. आमीन।